नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी समाधान कोकाटे पुन्हा एकदा तुमचं समाधान कोकाटे अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी तुमचं मनापासून स्वागत करतोय। नुकतीच आज आपली संयुक्त गट क मुख्य परीक्षा 2023 चा पेपर पार पडलेला आहे। आय होप तुम्हाला तो सोपाही गेलेला असेल। ओके, आपल्या राज्यघटनेचे प्रश्न किती होते रे? 15 प्रश्न होते। पूर्व परीक्षेप्रमाणेच मुख्य परीक्षेला सुद्धा आपले 15 प्रश्न विचारले गेलेले होते। पॅटर्न आता सेट झालेला, प्रीलाही 15 क्वेश्चन आणि मुख्यलाही 15 क्वेश्चन। चला मग या 15 प्रश्नाचं आपण सविस्तर डिस्कशन बघू, संभाव्य उत्तर बघू। ओके, चला मित्रांनो, पहिला प्रश्न काय म्हणतो बघा, भारतीय राज्यघटनेच्या खालीपैकी कोणते अनुच्छेद भारतीय राज्याचं धर्मनिरपेक्ष स्वरूप प्रकट करतं? मित्रांनो, या ठिकाणी कुठल्याही कलमावरती थेट प्रश्न नाही, तर प्रश्न हा संकल्पनेवरती विचारला गेलेला। काय संकल्पना विचारली? भारताच्या धर्मनिरपेक्षतेची संकल्पना विचारली। बघा, कलम 44, कलम 30, कलम 27, कलम 28 अशी 4 कलम दिलेत आणि ह्या 4 कलमांमधून भारताचं सेक्युलरिझम दिसतंय का, भारताच्या धर्मनिरपेक्षतेची संकल्पना दिसते का, असा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे। चारीचे चारी कलम आपण डिवाइड करून बघूयात। बघा मित्रांनो, कलम 44 काय रे? समान नागरी कायद्याचं कलम आहे। मित्रांनो, भारताच्या धर्मनिरपेक्षतेची संकल्पना काय सांगते रे? धर्म राज्य संस्थेचा कोणताही धर्म असणार नाही, राज्य धर्माच्या विरोधामध्ये असणार नाही। येतं लक्षामध्ये, राज्य सर्व धर्माशी समांतर राखेल, राज्य कुठल्याही प्रकारची समान भेदभाव करणार नाही, म्हणजे समतेवर आधारित असणारी नागरिकत्वाची संकल्पना सेक्युलरिझमच्या माध्यमातून आपण स्वीकारलेली आहे। याला अपवाद होता मित्रांनो पर्सनल लॉज, जे धर्माच्या आधारे वेगळे होते। विवाह, घटस्फोट, वारसा हक्क, दत्तक हे जे विषय होते, हे विषय प्रत्येक धर्मानुसार वेगवेगळे ठेवले आलेले होते। आपण तर म्हणतोय भेदभाव करायच नाही, परंतु पर्सनल लॉज अशा पद्धतीने भेदभाव करतात, म्हणून पर्सनल लॉज हे सेक्युलरिझमच्या विरोधामध्ये होते। मग या बाबतीमध्ये सगळे पर्सनल लॉज रद्द करून सर्व धर्मासाठी एकच कायदा आणणं म्हणजे मित्रांनो युनिफॉर्म सिव्हिल कोड आणणं, म्हणजेच मित्रांनो समान नागरी कायदा आणणं। कलम 44 सेक्युलरिझमच्या बाबतीमध्ये बोलतोय, कारण समानता म्हणतोय। ओके, चला मित्रांनो, कलम 30 बोलतोय का रे? हे एकदा चेक करा। कलम 30 काय सांगतोय मित्रांनो? अल्पसंख्याक, कुठले अल्पसंख्याक? धार्मिक व भाषिक अल्पसंख्याक यांच्या हक्काबद्दल बोलतोय। यांना पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याच्या बाबतीमध्ये बोलतोय। 30(2) काय सांगतो रे? यांना अनुदान देत असताना सरकारला सांगतोय भेदभाव करू नका, अशा पद्धतीने कलम 30 आहे। कलम 30 समाविष्ट करण्याचा उद्देश आहे अल्पसंख्याकांच्या हिताचं रक्षण करणं, ज्याची हमी आपण उद्दिष्टांच्या ठरावामध्ये दिली होती, पंडित जवाहरलाल नेहरूंनी सादर केलेल्या। तर मित्रांनो, कलम 30 हा सेक्युलरिझमकडे झुकत नाही, तर तो मायनॉरिटीच्या हक्कांना प्रोटेक्ट करण्यासाठी झुकतोय, म्हणून कलम 30 आयोगाने या ठिकाणी देऊ नये असं माझं मत आहे। इथं बघा मित्रांनो, कलम 27 काय सांगतो रे? राज्यसंस्थेनं गोळा झालेला पैसा म्हणजे कर रूपानं राज्यसंस्थेकडे आलेला पैसा, जर राज्यसंस्था एका विशिष्ट धर्माच्या संवर्धनासाठी खर्च करणार असेल तर तुम्हाला कर न देण्याचं स्वातंत्र्य आहे। या लक्षामध्ये कलम 27 थेट बोलतोय। कलम 28 तर धार्मिक शिक्षणाच्या संदर्भामध्ये आहे। धार्मिक शिक्षण कुठं दिलं जाऊ शकतं, कुठं दिलं जाऊ शकणार नाही, या अनुषंगाने आहे। त्याच्यामुळे मित्रांनो कलम 27, 28 हे तर आपल्या धार्मिक स्वातंत्र्याच्या रिलेटेड आहे। प्रस्तावनेच्या संदर्भामध्ये, प्रस्तावनेमध्ये जे सेक्युलरिझम सांगितलंय ते सेक्युलरिझम मित्रांनो 25 ते 28 मध्ये एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न झालाय। 25 ते 28 समाविष्ट करून आपण आपल्या भारतीय राज्यघटनेचं सेक्युलरिझम दाखवून दिलंय, असं तर आपण ऑलरेडीच बोलत आलेलो आहे। त्याच्यामुळे 27 आणि 28 ला काही ऑब्जेक्शनच नसायला पाहिजे। ऑब्जेक्शन होतं मित्रांनो ए आणि बी मध्ये। आता ए चं ऑब्जेक्शन मी तुम्हाला कव्हर केलंय, बी चं ही लॉजिक तुम्हाला मी दिलेलं आहे। त्यामुळे इथं मित्रांनो आपल्याला बी नकोय, उत्तर पाहिजे ए, सी आणि डी। ए, सी, डी कुठं आहे? ए, सी, डी उत्तर आहे। मी थेट 1 नंबर सोबत जातोय, परंतु मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल की धार्मिक अल्पसंख्याक म्हणजे अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक या पातळीवरचा भेदभाव आयोग प्रस्तावनेशी जोडतोय का, हे तुम्हाला या ठिकाणी बघावं लागेल। आपण आयोग 4 उत्तर देतोय का, याकडे सुद्धा लक्ष ठेवून राहू। ओके, अशा कारण आयोगाचे जेव्हा आपण संकल्पना बघतो तेव्हा आयोगाच्या डोक्यातलं लॉजिक आणि आपण दिलेलं लॉजिक हे वेगळं असू शकतं, कारण हे थेट प्रश्न तुम्हाला पुस्तकामध्ये सापडणार नाही, लॉजिकच विकसित करावं लागेल। म्हणून आपण जरी एक उत्तर देत असलो तरी 4 ही आयोग देऊ शकतो का, याच्याकडे सुद्धा आपण लक्ष ठेवू। जायचंय पुढं, चला 2 नंबरच्या प्रश्नाकडे जाऊया आपण। 2 नंबरचा प्रश्न मित्रांनो कशावरती विचारलाय? संविधान सभेतील समित्या रेग्युलर पॅटर्न फॉलो केलाय। मागच तुम्हाला गवा मावळणकरांची समिती विचारली, आता मेन्सला सुद्धा तुम्हाला समित्या आणि जोड्या लावा असा प्रश्न आलेला आहे। त्यातल्या 2 समित्या वेगळ्या आहेत, 2 समित्या तुमच्या माहितीच्या आहेत। बघा मित्रांनो, एकूण 22 समित्या होत्या,
22 पैकी 8 समित्या मुख्य आहेत, 14 समित्या मायनर आहेत. आतापर्यंत 8 समित्यांवरती प्रश्न येत होते, आता 14 हे झालेला आहे, शिफ्ट झालाय. म्हणजे कुठला टॉपिक तुम्हाला ट्रॅप करायचा, कुठला कंटेंट ट्रॅप करायचा हे तुम्हाला आयोग सांगतोय. लक्ष द्या, 14 पैकी 4 समित्या विचारल्यात, त्यातल्या 2 समित्या तर आपण ओळखीतल्याच दिसून येतात. इकडे बघा मित्रांनो, तुम्हाला मूलभूत हक्काची समिती माहिती आहे कृपलानींची, ओके. राष्ट्रध्वजाची समिती माहिती आहे तुम्हाला राजेंद्र प्रसादांची. आता मित्रांनो, नागरिकत्वाची आणि प्रेसची ह्या 2 समित्या तुमच्या वाचनात जास्त आल्या नसतील, पण त्या पुस्तकात आहेत, आपल्या नोट्समध्ये पण आहेत. मित्रांनो, नागरिकत्वाची कुणाची आहे मित्रांनो? वर्धाचार्यांची आहे. आणि प्रेस गॅलरी कुणाची आहे? उषा नाथ यांची आहे. ओके, उत्तर मिळून जात आहे. एला 3 उत्तर मिळून जात आहे. 1 नंबरचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी काय होत आहे? मिळून जात आहे. अशा पद्धतीने समित्या ही बघा, या 22च्या 22 समित्या, त्याच्या अध्यक्ष पाठ करा. याच्यामध्ये नेहरूंच्या कॉमन समित्या, ह्यांच्या प्रसादांच्या कॉमन समित्या, ह्या दोघं एकापेक्षा अनेक समित्यांचे काय होते मित्रांनो? सदस्य होते. बाबासाहेबांच्या समित्या, बाबासाहेबांचे अध्यक्ष म्हणून मसुदा समिती आहेच आहे, सदस्य म्हणून असणाऱ्या समित्या ह्या जरा बघून ठेवा. आगामी डिपार्टमेंटल PSI वगैरे तिथं विचारल्या जाऊ शकतात. चला जायचंय पुढे. याचं उत्तर 1. 3 बघा, केंद्र सरकार राज्य सरकारनं राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदाला निर्देश देऊ शकतं? सुंदर प्रश्न आहे हा. बऱ्याच विद्यार्थ्यांचा या ठिकाणी गोंधळ झालेला असू शकतं. 370 तर आहेच का रे? 370 आता चर्चेत आहे म्हणून टाकला का? अजिबात नाही मित्रांनो. 356 कितीतरी लोकांना वाटू शकतं. 356 आहे का रे? 356 हा राष्ट्रपती राजवटीच्या संदर्भामध्ये आहे. एखाद्या राज्यातली घटनात्मक यंत्रणा जर त्या ठिकाणी अपयशी ठरली तर त्या ठिकाणी 356 अन्वये राष्ट्रपती राजवट लावली जाते. इथं निर्देशचा काहीही संबंध नाही. येत्या लक्षामध्ये. चला इकडे 256 आहे का रे? ऑब्व्हियसली 256च याचं उत्तर आहे. 256 अन्वये केंद्र सरकार राज्य सरकारांना काय देऊ शकतं रे मित्रांनो? निर्देश देऊ शकतं. आणि हे निर्देश राज्यांवरती बंधनकारक असतात. जर अशा निर्देशानुसार जर राज्य वागत नसेल तर त्या राज्यातली घटनात्मक यंत्रणा अपयशी ठरलेली आहे असा निष्कर्ष राष्ट्रपती काढून त्या ठिकाणी काय लावलं जाऊ शकतं मित्रांनो? राष्ट्रपती शासन लावलं जाऊ शकतं, असं 365 कलमामध्ये नमूद आहे. येत्या लक्षामध्ये. त्यामुळे 256 आणि 365 एकमेकांना रिलेट करतात. 356 आणि 365 ही 2 कलम भारतीय राज्यघटनेमध्ये राष्ट्रपती राजवटीचा आधार म्हणून पुढे आलेले आहेत. ही 2 कलम लक्षात ठेवा. राष्ट्रपती राजवटीचा आधार 356 आणि 365. मित्रांनो 256 मध्ये निर्देश आहेत. ओके, याचं उत्तर थेट काय येणार आहे रे? 3 येणार आहे. 263 आंतरराज्यीय परिषद आहे, ज्यांची स्थापना कोण करतं? राष्ट्रपती करतात. आंतरराज्यीय परिषदेची स्थापना कोण त्याचे अध्यक्ष असतात? कमेंट बॉक्स मध्ये सांगा. गृहमंत्री का पंतप्रधान? घटनात्मक आहेत का बिगर घटनात्मक? घटनात्मकच असणार आहे, ऑब्व्हियसली कलम आहेत म्हणून. ओके, तर त्याही बाजूने प्रश्न लक्षात ठेवा, आगामी पुढे बनवू शकतात. चला याचं उत्तर काय रे? 3. पुढे बघा, खालीपैकी कोणती जोडी अयोग्यरित्या जुळत आहे? चुकीची जोडी सांगा. 167 मुख्यमंत्र्यांची कर्तव्य कोणासंदर्भात रे? राज्यपालासंदर्भात. किती आहेत रे? 3च. 1 2 3. ओके, सेम इकडं राज्यपालांना पंतप्रधानांना 78 कलम आहे राष्ट्रपतींच्या संदर्भातल्या जबाबदाऱ्या. इकडे बघा, बरोबर आहे जोडी. 163 मुख्यमंत्र्यांचा शपथविधी जुळत नाही बघा. कळत आहे? 164 बघा, यस, राज्यमंत्र्याशी संबंधित तरतुदी. मित्रांनो लक्षात ठेवा, 164 मध्ये राज्यमंत्र्याच्या संदर्भात 5 तरतुदी दिल्यात. किती? 5 तरतुदी. 164 1 काय सांगितले रे? नियुक्ती त्यांची. 164 2 मध्ये काय सांगितले रे? त्यांची सामूहिक जबाबदारी. 164 3 मध्ये काय सांगितले मित्रांनो? काय सांगितली रे? शपथ. मला सांगा, मुख्यमंत्र्यांना शपथ ही मंत्री म्हणून दिली जाते का मुख्यमंत्री म्हणून रे? मंत्री म्हणून. म्हणून त्यांची शिफारस काय असेल रे? त्यांची शपथ कुठं असेल रे? 164 3 मध्ये असेल. तुम्हाला गफलत करण्यासाठी आयोगाने असा क्वेश्चन ट्रॅप केलाय. लक्षात ठेवा मित्रांनो, मुख्यमंत्र्यांचा शपथविधी हा मंत्री म्हणूनच होतो, म्हणून तो 164 3 मध्ये यायला पाहिजे. ओके, ना की 163. 163 मध्ये काय रे? मुख्यमंत्री पदाची तरतूद आहे. राज्यपालांना त्यांचे स्वेच्छाधिकार वगळता सहाय्य व सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील एक मंत्रिमंडळ. अशा पद्धतीने मुख्यमंत्र्याची आणि मंत्रिमंडळाची तरतूद 163 मध्ये आहे. त्यांची नियुक्ती, शपथविधी एक्सेट्रा, वेतन, भत्ते, अपात्रता, हे की मंत्री म्हणून राहण्यासाठी अपात्रता, सामूहिक जबाबदारी, वैयक्तिक जबाबदारी, हे सगळे 164 चा भाग आहे मित्रांनो. क्लिअर होत आहे? 163 164 मी वारंवार बोललेलो कलम आहेत. ठीक आहे, त्यामुळे ह्याचं उत्तर काय पाहिजे रे? 2 नंबरचं उत्तर पाहिजे 163. जोडी जुळत नाही. ओके, 163 मध्ये मुख्यमंत्र्याचा शपथविधी नाही, मुख्यमंत्री पदाची तरतूद पाहिजे.
क्लिअर होत आहे? चला 166 राज्य सरकारच्या कारवाया, राज्य सरकारच्या कारवाया कुणाच्या नावाने चालतात रे? राज्यपालाच्या नावाने चालतात. ओके, तिथं काय क्लिअर, तिथं काय अडचण नाही. उत्तर पाहिजे 2. चला पुढे, खालील विधाने वाचा आणि चुकीचं विधान निवड. चुकीचं परत इथं आले बघा. संसद भारताच्या संपूर्ण भूभागासाठी कायदा करू शकते. ओके, केंद्र राज्य कायदेविषयक संबंधावरती प्रश्न आहे. आर्टिकल 245 अगदी बरोबर आहे. 247 काय रे? संसदेला अतिरिक्त न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार, ऑब्व्हियसली बरोबर आहे. 248 काय रे? शेषाधिकार, हे बरोबर आहे. मित्रांनो, संसदेला कर लावण्याचा अधिकार 246 मध्ये नाही, 265 मध्ये आहे. भाग 3च्या बाहेरचे मूलभूत हक्क भाग 12 तिकडं ते आपण शिकवलेलं आहे. ओके, 265 पाहिजे या ठिकाणी. 246 मध्ये काय रे? संसदेचा कायदा करण्याचा अधिकार, केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची, हे 246 कलमाचा भाग आहेत. मुद्दा पटतोय? त्याच्यामुळे या ठिकाणी 246 च्या ऐवजी काय रे 265 पाहिजे. चुकीची जोडी विचारली 4. क्लिअर आहे? ओके, जाऊया पुढे आपण. चला पुढे, खालीपैकी भारतीय संविधानातील कोणते अनुच्छेद गांधीवादी विचारसरणीवर आधारित आहे? मित्रांनो, गांधीवादी विचारसरणी मार्गदर्शक बघा, हे गांधीवादी, समाजवादी, उदारमतवादी, आंतरराष्ट्रीय, हे वर्गीकरण घटनेत नमूद नाही. हे कृत्रिम वर्गीकरण आहे, अभ्यासाच्या सोयीसाठीचं वर्गीकरण आहे. हे क्लिअर करून ठेवा या ठिकाणी. ओके, मला सांगा मित्रांनो, कलम 43 आहे. 43 काय सांगते मित्रांनो? कुटीरोद्योग, कुटीरोद्योगांना प्रोत्साहन द्या. कुटीरोद्योग म्हणजे कामगारांचं कल्याण प्लस ग्रामीण भागाचा विकास, ग्रामीण भागाच्या विकासासाठी कुटीरोद्योगांना प्रोत्साहन द्या. हे 43 सांगतंय. 47 काय सांगते मित्रांनो? मादक द्रव्य, अंमली द्रव्य यांच्या सेवनावरती बंदी, औषधाखेरीज यांच्या सेवनावरती बंदी. 48 काय सांगते रे? गोहत्या, गायी, वासरे, दुभती जनावरे यांच्या कत्तलीस बंद्या. मित्र 39 काय रे? मोफत कायदेविषयक सहाय्याच्या बाजूचा. 39 ABCDEF सगळी कलम मित्रांनो कशाच्या बाजूला जातात? समाजवादाच्या बाजूला जातात. लक्षात ठेवा, समाजवादी. ओके, त्याच्यामुळं हे गांधीजींच्या विचारसरणीची नाहीत. गांधीजीच्या विचारसरणीची A, B आणि C. ABC पहिलंच उत्तर आहे. क्लिअर होत आहे? हे लक्षात ठेवा. असे पॅटर्न पुढेही DPSI ला वगैरे बनवू शकतात. चला पुढे, ही संविधान सभा भारताला स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्याचा आणि भविष्यातील राज्यकारभारासाठी एक संविधान तयार करण्याचा आपला दृढ संकल्प जाहीर करते. संविधान सभेने हा उद्दिष्ट ठराव कधी संमत केला? मित्रांनो, हे तुम्हाला उद्दिष्टाच्या ठरावाची माहिती दिली, माहितीवरती प्रश्न नाहीच आहे. हा उद्दिष्ट ठराव कधी स्वीकृत झाला? कधी झाला रे? 22 जानेवारी 1947 ला. भरपूर वेळा बोललोय 22 जानेवारी माझा बर्थडे, माझा बर्थडे, असं मी कित्येकदा बॅच मध्ये ओरडून सांगतो. 22 जानेवारी विसरू नका. ओके, काय रे? उद्दिष्ट ठराव पारित झालाय. कित्येकदा तरी सांगितलं रे मी हे. ओके, मला सांगा, हा मानला कोणी रे? पंडित जवाहरलाल नेहरूंनी मानला. कधी मानला रे? 13 डिसेंबर 1946 ला मानला. येत्या लक्षामध्ये तो पारित कधी झाला रे मित्रांनो? 22 जानेवारी 1947 ला झाला. हाच उद्दिष्ट ठराव देशाची प्रस्तावना म्हणून कधी पारित झाला रे मित्रांनो? 17 ऑक्टोबर 1949 ला. कधी रे? 17 ऑक्टोबर 1949 ला. ह्या पण डेट्स लक्षात ठेवा. आगामी काळात पुन्हा प्रश्न बनवू शकतात. अँगल कव्हर झाला पाहिजे प्रश्नाचा. क्लिअर होत आहे? 22 जानेवारी 1947 म्हणजे उत्तर किती पाहिजे रे? 4 उत्तर पाहिजे. उद्दिष्ट ठराव कधी संमत झाला? ही वरची माहिती तुमच्या कामाची नाहीच आहे, खाली माहिती होतं. येत्या लक्षामध्ये तुम्हाला वेळ वाचवण्यासाठी इथंच फक्त वाचायचं होतं, हे तुम्हाला कळालं पाहिजे. चला पुढे, मूलभूत कर्तव्यावरती प्रश्न आहे. योग्य कथन विचारलंय. हे बघा, 1976 मध्ये काँग्रेस पक्षाने मूलभूत कर्तव्यांची शिफारस करण्यासाठी सरदार सुवर्णसिंग समिती स्थापन केली. ऑब्व्हियसली बरोबर आहे. त्यांच्या शिफारशीच्या आधारे 42वी अमेंडमेंट झाली 1976 ला. भारतीय राज्यघटनेमध्ये नवा भाग आला मित्रांनो, 4 आहे. नव कर्तव्य आलं 51 आहे, ज्याच्यामध्ये 10 कर्तव्य टाकली मित्रांनो. आणि 11वं जे कर्तव्य होतं ते मित्रांनो 86वी अमेंडमेंट 2002 न टाकलंय. हे माहित आहे तुम्हाला? सगळ्यांना हे बेसिक माहित आहे. इथं बघा मित्रांनो, 11वं कर्तव्य 6 ते 14 वयोगटातील पाल्यांना किंवा बालकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणं, हे मूलभूत कर्तव्य 88 म्हणतंय. 88 आहे का रे? नाही, 86व्या घटना दुरुस्तीनं आहे. म्हणून मित्रांनो बी चुकलेला आहे. फक्त ए बरोबर. फक्त ए बरोबर कुठे आहे रे? एका ठिकाणी. पहिलाच उत्तर आहे या ठिकाणी. चला जाऊया पुढे. खालीपैकी कोणती जोडी बरोबर जुळत नाही म्हणजे चुकीची शोधायला सांगितली. मित्रांनो बघा, शोषणाविरुद्ध अधिकार 23 आणि 24 बरोबर आहे. संविधानिक उपायांचा अधिकार 32 ते 35 नाही रे मित्रांनो, फक्त 32 मध्ये आहे.
5 प्रकारच्या रिट्स आहेत त्या ठिकाणी. तुम्ही जेव्हा तुमच्या मूलभूत हक्काचा व्हायोलेशन होता कलम 32 वापरून तुम्ही थेट सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकता. येतं लक्षामध्ये? तेव्हा सुप्रीम कोर्ट 5 प्रकारचे रिट्स काढतंय. 33, 34, 35 हे मूलभूत हक्कांचे अपवाद आहेत. त्याच्यामुळे मित्रांनो या ठिकाणी मी थोडा हॅशटॅग करतोय, पुढे जातोय बघा. धार्मिक स्वातंत्र्याचे अधिकार आताच मी बोललो कलम 25 ते 28 मध्ये आहेत. हे स्वातंत्र्याचे अधिकार आहेत. 25 ते 28 मध्ये धार्मिक स्वातंत्र्याचे अधिकार आहेत. हे बघा 3 नंबरची जोडी थेट जुळत नाहीये. खाली बघा सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार 29 आणि 30 आहेत. मित्रांनो इथं बघा 2 आणि 3 मध्ये तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं. पहिल्या कीनं तर उत्तर हे 3च 100% असणार आहे. परंतु ज्याला वाटतंय इथं कन्फ्युज आपण झालेलो आहे त्यांनी तिथं ऑब्जेक्शन घ्यायला वाव आहे. क्लिअर होत आहे? चला जायचं पुढं. बघा भारतीय संविधानाच्या 29 मध्ये खालीपैकी कोणत्या घटकांचं संरक्षण करण्यात आलेलं आहे? बघा 29. मित्रांनो बघा अल्पसंख्याकाच्या वर्गाच्या हितसंबंधाचं रक्षण. बरोबर आहे. अल्पसंख्याक कसे सांगितले तरी कलम 29 न धार्मिक प्लस भाषिक, हे की नाही? एखाद्या नागरिकांचा गट आहे तो जर भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये राहत असेल आणि त्याला स्वतःची वेगळी भाषा, लिपी, संस्कृती असेल तर तो जतन करू शकतो. आणि ह्या नागरिकांच्या गटामध्ये अल्पसंख्याक प्लस बहुसंख्याक नागरिकांचा गट येतात असं सुप्रीम कोर्टाने एक्सटेन्शन दिलंय. त्याच्यामुळे मित्रांनो अल्पसंख्याकाच्या वर्गाचे हितरक्षण हे 100% बरोबर आहे. महिला, SC, ST त्याच्यामध्ये येत नाहीत. हे कलम 29 मध्ये येत नाहीत. हे क्लिअर करून ठेवा. याचं उत्तर काय बोल रे? फक्त क्लिअर होत आहे? संकल्पनात्मक लेवलचा प्रश्न आहे. कलम समजणं अपेक्षित आहे. पाठांतरावरती भर देऊ नका. 11 नंबर राज्यपालांचे कायदेविषयक अधिकार. विधिविषयक म्हणजेच कायदेविषयक. मित्रांनो लक्षात ठेवा मी तुम्हाला ट्रिक सांगितली होती. जर विधानमंडळ किंवा विधिमंडळाच्या संदर्भातले अधिकार असतील तर त्याला कायदेविषयक अधिकार म्हणा किंवा विधिविषयक अधिकार म्हणा. आणि जर ते CM आणि मंत्रिमंडळाच्या संदर्भात असेल तर त्याला कार्यकारी अधिकार म्हणा. हे तुम्हाला मी 1 डे बॅच मध्ये सांगितलं होतं. ओके इकडे बघा मित्रांनो मंत्रिमंडळाच्या संदर्भातला आहे म्हणून तो अधिकार कसला पाहिजे रे? कार्यकारी अधिकार पाहिजे. इलिमिनेट करून टाका. डी 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 1 नंबरचं उत्तर मिळालं. मित्रांनो एका तासामध्ये काय काय करणार होता? त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या ट्रिक्स तुम्हाला परीक्षेमध्ये कामाला येणार आहेत. चला मित्रांनो बघा राज्य विधिमंडळामध्ये भाषण देणं ऑब्व्हियसली बरोबर आहे. विधानसभा विसर्जित करणं 100% बरोबर आहे. पण हे कोणाच्या सल्ल्याने रे? CMच्या सल्ल्याने. हा राज्यपालांचा स्वेच्छाधिकार नाही. हे क्लिअर ठेवा. पुढे बघा अध्यादेश जारी करणं 100% बरोबर आहे. अध्यादेश कलम किती आहे मित्रांनो? 213. राष्ट्रपतीचं किती आहे? 123. क्लिअर होत आहे? चला मित्रांनो मंत्रिमंडळ बरखास्त करणं हा त्यांचा कार्यकारी अधिकार आहे. पण कधी बरखास्त केलं जाऊ शकतं, कसं बरखास्त केलं जाऊ शकतं, ह्या सगळ्या बाजू तुम्हाला घटनेमध्ये लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. क्लिअर होतंय का? मी जास्त एक्सप्लेनेशनच्या बाजूला जाणारच नाहीये कारण आपल्याला व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. ह्याचं उत्तर काय बोललं मित्रांनो? ABC. क्लिअर होत आहे? डी वरती बऱ्याच लोकांना कन्फ्यूज होऊ शकतं. लक्षात ठेवा राज्यपाल मंत्रिमंडळ कधी बरखास्त करू शकतो तर थेट नाही. पहिली गोष्ट मुख्यमंत्र्यांना सांगतील राजीनामा द्या. दुसरी महत्वाची गोष्ट सांगतील त्यांना फ्लोर टेस्ट करा. तिसरी महत्वाची गोष्ट विरोधी पक्ष त्या ठिकाणी विश्वासदर्शक ठराव किंवा नो कॉन्फिडन्स मोशन आणू शकतात. कुठे? विधानसभेमध्ये. फ्लोअरवरती त्यांना पराभूत करा. अशा पद्धतीची प्रोसेस या ठिकाणी असेल. ओके चला मी खोलात जात नाही. ह्याचं उत्तर काय बोल रे? 1 नंबरचं उत्तर पाहिजे ABC. डी हा एक्झिक्युटिव्ह अधिकार आहे, कार्यकारी अधिकार आहे. चला जायचंय का पुढे? चला पुढे. भारतात 2001 मध्ये कायदा करून कोणत्या वर्षापर्यंत मतदारसंघाची पुनर्रचना? लक्षात ठेवा मित्रांनो पुनर्रचना 2 प्रकारची आहे. पुनर्रचना 2 प्रकारची आहे मित्रांनो. ओके लोकसभेतलं जागा वाटप. ओके आणि लोकसभेचे काय रे? मतदारसंघ. याचा आपल्या युट्यूब चॅनेलला व्हिडिओ आहे. नीट बघून ठेवा. आपल्याच युट्यूब चॅनेलला व्हिडिओ आहे. खूप अगोदर व्हिडिओ दिलाय मी. संभाव्यमध्येच दिलाय व्हिडिओ तो येऊ शकतो म्हणून. जम्मू काश्मीरची वगैरे पुनर्रचना आता ही आहे. ईशान्येकडल्या काही राज्यांची पुनर्रचना सुद्धा काय रे? प्रस्तावित आहे. आता नवीन आयोग सुद्धा त्यासाठी स्थापन केला होता. चर्चेत होतं. ओके चला जागा वाटप. मित्रांनो जागा वाटपाच्या बाबतीमध्ये इथं बघा 42वी अमेंडमेंट, त्यानंतर मित्रांनो 84वी अमेंडमेंट आणि त्यानंतर 87वी अमेंडमेंट. ह्या 3 अमेंडमेंट खूप जास्त महत्वाच्या आहेत. 42वी अमेंडमेंट जागा वाटपाच्या बाबतीमध्ये 1971च्या जनगणनेपर्यंत स्थगिती दिली होती. येत्या लक्षामध्ये 1971च्या जनगणनेचा आधार म्हणजे 2000 पर्यंत स्थगिती दिली होती. तोपर्यंत 1971चा आधार सांगितला होता. मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा 84व्या घटनादुरुस्तीत सांगितलं होतं जागा वाटप जे आहे ते 2026 नंतर केलं जाईल. ते त्यालाच एक्सटेन्शन 87 ने दिलंय. ते म्हणजे जागा वाटपाला 2026 पर्यंत स्थगित आहे.
मित्रांनो इकडे बघा, मतदारसंघाच्या बाबतीमध्ये बघा 42 अमेंडमेंटनं 1971 ची जनगणना सांगितली होती, 84 अमेंडमेंटनं 1991 ची जनगणना सांगितली होती आणि 87व्या घटना दुरुस्तीनं 2001 ची जनगणना, 2002 चा कायदा, 2002 चाच न्यायमूर्ती कुलदीप सिंग आयोग, 2008 ला अहवाल, 2008 ला मतदारसंघाची पुनर्रचना. कळतंय का? इथं दिलंय मतदारसंघाची पुनर्रचना. ऑप्शन मध्ये 71, 91, 2001 असं काहीतरी पाहिजे होतं, परंतु ऑप्शन आहे मित्रांनो इकडला जागा वाटपाचा. असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. सेकंड कीनं या उत्तर म्हणजे सेकंड कीनं या प्रश्नाकडे लक्ष ठेवू. आयोग नेमका कसा याला चेंज करतोय याचं उत्तर असेल 2026. लक्षात ठेवा, जागा वाटपाला स्थगिती 2000. कारण काय झालं होतं, कुटुंब नियोजनामुळे काही राज्यांची लोकसंख्या कमी झाली होती तर काही राज्यांची लोकसंख्या वाढली होती. ज्या राज्यांनी लोकसंख्या कमी केलेली आहे त्यांच्यावरती अन्याय होऊ शकतो, म्हणून प्रत्येक राज्याच्या लोकसभेतल्या जागा असतील, विधानसभेच्या जागा असतील, यांना 2026 पर्यंत संसदेनं 84 आणि 87व्या घटना दुरुस्तीच्या आधारे काय दिली होती रे, स्थगिती दिली होती. याचं उत्तर असेल 2026. तुम्हाला समरूपतेचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला पाहायला मिळेल, सविस्तर त्या ठिकाणी बघून घ्या. ओके, उत्तर याचं तात्पुरतं म्हणजे फायनलच उत्तर 2 आहे, पण आयोग तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी सेकंड कीने काय करतो हे बघावं लागेल, परंतु ह्याचं उत्तर 2 नंबर असेल. चला, जेव्हा लोकसभा आणि राज्य विधानसभा यांच्या एखाद्या विधेयकावरून मतभेद निर्माण होता तेव्हा संसदेचे संयुक्त अधिवेशनाचं कलम आहे 108. ही तरतूद आपण मित्रांनो घेतली ऑस्ट्रेलियाकडून. कुठून घेतली आपण? ऑस्ट्रेलियाकडून. संयुक्त बैठक कुठं कुठं असते, कुठं कुठं नसते. कुठं नसते मित्रांनो? घटना दुरुस्तीला नसते आणि धन विधेयकाला नसते. कुठं असते मित्रांनो? वित्त विधेयकाला असते का? दोन्ही वित्त विधेयकाला असते, सामान्य विधेयकाला असते. अजून कुठं असते रे? ओके, कुठं असू शकते अजून? ओके, वित्तला असू शकते, सामान्याच्या दोन्ही विधेयकाला असू शकते. वित्तच्या दोन्हीला आहे, सामान्यला आहे. ओके, धनला आणि घटना दुरुस्तीला जॉईंट सिटिंग नसते. ओके, असू द्या, हे तिकडे लक्षात ठेवा, कुठेतरी प्रश्न विचारला जाऊ शकतं. संयुक्त अधिवेशन कोण बोलवतो? ऑब्व्हियसली कोण बोलू शकतं मित्रांनो? भारताचे राष्ट्रपती बोलू शकतात. आत्ताच मागं संयुक्त अधिवेशन झालं होतं, लक्षात येत आहे, चर्चा होती ह्याच्यावरती. चला, लक्षात येत आहे, भारताचे राष्ट्रपती ह्याचं उत्तर असलं पाहिजे. चला पुढे, राज्यपालाच्या नियुक्तीबाबत संविधान सभेने खालीपैकी कोणत्या मॉडेलचा स्वीकार केला आहे? मित्रांनो 2 मॉडेल आहेत, एक कॅनेडियन मॉडेल आहे आणि दुसरं कुठलं मॉडेल आहे? अमेरिकन मॉडेल काय सांगतं रे? प्रौढ मतदानाच्या आधारे जनतेतून राज्यपाल निवडा. हे अमेरिकन मॉडेल आहे, भारताने फेटाळलंय. कुठलं मॉडेल आपण स्वीकारलंय? कॅनेडियन मॉडेल. कॅनेडियन मॉडेल काय सांगतं? केंद्राच्या गव्हर्नर मार्फत प्रांताचा गव्हर्नर अपॉइंट केला जाईल. सेम प्रोसिजर भारतामध्ये आहे. केंद्राच्या राष्ट्रपती मार्फत राज्याचा हेड ऑफ द स्टेट राज्यपाल अपॉइंट केला जाईल. आपलं संघराज्य हे कॅनेडियन संघराज्य आहे मित्रांनो. येतं लक्षामध्ये, हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल. म्हणून या ठिकाणी राज्यपालाच्या निवडीचं कुठलं मॉडेल भारताने घेतलं रे? कॅनेडियन मॉडेल घेतलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला इथं लक्षात ठेवावं लागेल. चला, 15 नंबरचा प्रश्न, संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात भारत म्हणजेच हे का नाही राज्यांचा संघ असेल सांगितलंय? मित्रांनो कलम 1 ची व्याख्या काय रे? इंडिया दॅट इज भारत. काय रे? इंडिया दॅट इज काय रे? भारत शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट इन्स्टेड ऑफ फेडरेशन ऑफ स्टेट. भारत काय रे? संघराज्य असण्याऐवजी काय असेल रे? राज्यांचा संघ असेल. हे मित्रांनो भारतीय राज्यघटनेच्या कलम 1 मध्ये सांगितलंय. कलम 2 सांगितलंय भारतामध्ये बाहेरून आणून काय प्लस करायचंय, कलम 2 न प्लस करा. कलम 3 सांगतं देशा अंतर्गत बाबतीमध्ये पुनर्रचना करायची. समजा आंध्रमधून तेलंगणा वेगळा काढला, हे की नाही, कलम 3 असेल. ओके, दमन दीव, दादर हवेली, गोवा यांना भारतात आणलं तुम्ही स्वातंत्र्याच्या म्हणजे घटना लागू झाल्याच्या नंतर, कलम 2 असेल त्या ठिकाणी. आणि कलम 4 मध्ये सांगितलंय कलम 2 आणि कलम 3 नुसार केलेला बदल हा 368 अंतर्गत घटना दुरुस्ती समजला जाणार नाही. म्हणून याचं उत्तर काय असेल मित्रांनो? 1 नंबरचं याचं काय असलं पाहिजे रे? उत्तर असलं पाहिजे. मित्रांनो 15च्या 15 प्रश्न झालेले आहेत बघा. मी एकदा उत्तर सांगतो. 15चं उत्तर 1 आहे, 14चं उत्तर 2 आहे, 13चं उत्तर 2 आहे. ओके सॉरी, पण 14चं उत्तर 2 आहे. मित्रांनो 13चं उत्तर या ठिकाणी बघा 1 2 3 हे खालीवर झालेलं बघा. राष्ट्रपती म्हणजे याचं उत्तर या ठिकाणी काय बोल रे? 3 पाहिजेचं उत्तर भारताचे राष्ट्रपती. ओके, तिथं प्रिंट मिस्टेक आहे बघा. 12चं उत्तर काय बोल रे? 2 पाहिजे. 11चं उत्तर काय बोलतो? ए बी सी 1 पाहिजे. 10चं उत्तर काय बोल? फक्त ए 2 पाहिजे.
9चं उत्तर काय बोल रे मित्रांनो? या ठिकाणी बघा, तुम्हाला मी या ठिकाणी 2 आणि 3 मध्ये लक्ष ठेवायला सांगितलंय. आपण पहिल्या कीनं काय उत्तर देतोय? याचं 3 उत्तर देतोय. 19 ते 22च्या ऐवजी इथं काय पाहिजे रे? 25 ते 28 पाहिजे. 8 नंबर बघा मित्रांनो, बी चुकलेला आहे, ए बरोबर आहे, म्हणजे फक्त ए. चला 7 नंबर काय बोल रे? 22 जानेवारी 1943 म्हणजे 4. 6 नंबरचं काय बोल रे? ए बी सी, कारण डी हा समाजवादामध्ये जातो, म्हणून याचं उत्तर काय रे? 1. 5 नंबर बघा मित्रांनो, 246च्या ऐवजी काय पाहिलं? 265, म्हणजे चुकीची जोडी ही 4. ओके, चला 4चं उत्तर काय पाहिलं मित्रांनो? 2 पाहिजे. 163 नाही, या ठिकाणी काय पाहिलं रे? 164, 3 पाहिजे. चला 3चं उत्तर काय पाहिलं मित्रांनो? 3चं उत्तर 3, 256, 356 नाही, हे लक्षात ठेवा, 256. ओके, 2चं उत्तर काय रे? 1. ओके, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा 1चं उत्तर काय रे? CDA, म्हणजे 1चं उत्तर काय बोल रे? ए. बघा इथं उत्तर बघा मित्रांनो, मी देताना काय दिलं रे? 1 उत्तर दिलंय, पण ह्याचं उत्तर 4 देतंय का? हिथं बी आयोगाचं आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. या प्रश्नाकडे जर आपण पहिली केळीपर्यंत तरी लक्ष देऊ. नंतर आपल्या पॉलिटी बाय समाधान कोकाटे या टेलिग्राम चॅनलला याच्यावर सविस्तर बोलेन, किंवा याच्या कमेंट्समध्ये सुद्धा मी नंतर माहिती टाकेन की आल्यानंतर. ओके, परंतु हा मी 44, 27, 28 हे थेट सेक्युलरिझमच्या बाबतीत बोलतात, तर 30 हे अल्पसंख्याकांच्या हक्काबद्दल बोलतोय, ना की प्रस्तावने म्हणजे सेक्युलरिझमच्या मॉडेलबाबत. म्हणून आयोग त्याला इकडे जोडतोय का हे आपल्याला बघावं लागेल, कारण कन्सेप्ट आहे. आयोगाच्या डोक्यात काय उत्तर असेल हे आपण सांगू शकत नाही, पण आपण अंदाज बांधू शकतो, जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करू शकतो. ओके, अशा पद्धतीने मित्रांनो 15च्या 15 प्रश्नाची उत्तरं मी तुम्हाला दिलेली आहेत व्यवस्थित पद्धतीने. मित्रांनो हा व्हिडिओ पहा, म्हणजे पाहिल्याबद्दल तुमचा आभार आहेत. ओके, जास्तीत जास्त मित्रांना हा शेअर करा. आता डिपार्टमेंटल PSI साठी असेल, किंवा आगामी तुमच्या 24ची कंबाईन असेल, 24ची राज्यसेवा असेल, याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनल मित्रांनो मी संभाव्य सिरीज चालू करतोय. त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर तुम्हाला राज्यघटना बॅचच्या संदर्भामध्ये काय अडचण येत असेल, तर आपल्या ॲपवरती जाऊन सर्व परीक्षांसाठी ज्या असणाऱ्या राज्यघटनेच्या ऑनलाईन बॅचेस आहेत, रेकॉर्डेड बॅचेस आहेत, तर त्या तुम्ही जॉईन करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सापडून जाईल. चलो मित्रांनो, भरपूर प्रेम देत आहात त्याबद्दल मी समाधान कोकाटे तुमचे जाहीर आभार मानतो. ओके, इथंच तुमची रजा घेतोय. भेटूयात आपल्या पुन्हा नव्या लेक्चरमध्ये. चलो बाय बाय.